नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली यशची उष्टी हळद कावेरीला लागणार आहे आणि तीही अशा जबरदस्त पद्धतीने यश ती हळद कावेरीला लावणार आहे की आपण पाहतच राहणार आहोत. कारण कावेरीकडे तो आलेला आहे आणि तो कावेरीला स्वतः उष्टी हळद लावत आहे आणि त्याच वेळी तिथे यमुना रूममध्ये असते. इकडे आता कावेरी आणि अमृता दोघीही बाहेर आलेले असतात आणि कावेरी पाहत असते अमृताला उष्टी हळद लागत असते आणि कावेरी तिच्याकडे पाहत असते. अमृताला उष्टी हळद तिची आई लावत आहे तेव्हा कावेरीलाही आठवतं माझी आई असती तर मलाही उष्टी हळद आईने लावली असती. तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर तिथे मा म्हणते की कावेरीला उष्टी हळद मी लावणार आहे, पहिली हळद मी लावणार आहे कावेरीला, असं सगळ्यांच्या समोर माने सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यमुनाला आता कावेरी आणि यशच्या नात्याचं सत्य समजलेलं आहे. यश म्हणत असतो की सगळ्यात आधी मीच तुम्हाला हळद लावलेली आहे आणि आता काही वेळातच ऑफिशियली तुम्ही माझी बायको असणार आहात, असं यश कावेरीला बोलत असतो. कावेरी मात्र यशकडे पाहत असते. त्यासोबतच यश आणि कावेरी ह्या दोघांचं हे बोलणं ऐकल्यानंतर मात्र आता यमुनाच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. कारण इतके दिवस तिला वाटत होतं की कावेरीचा अफेअर आहे, पण कावेरीचा अफेअर कोणाबरोबर आहे ही शंका तिच्या मनात होती आणि आज त्या शंकेचं निरसन झालेलं पाहायला मिळत आहे. तर इकडे कावेरी आणि त्याचबरोबर यश यांच्या नात्याचं समजलेलं सत्य आहे. तर अमृताची कशी वाट लावते कावेरीला पाडण्याचा, तिने जो डाव रचलेला असतो तो डाव तिच्यावरच कसा उधळतो, ती तोंडावर कशी पडते, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अमृताने सांगितल्या पद्धतीने तिची आई ती मोटर कार जी आहे ती रिमोटवरची ती कार अशा पद्धतीने समोर आणत असते की कोणाला कळणारही नाही. आणि मग ती कार आलेली असते बरोबर कावेरीच्या पायात आलेली असते. नेमका कावेरीचा तिथून पाय बाजूला होतो आणि तिथं अडकते ती म्हणजेच अमृता आणि अमृताच्या पायाखाली ती कार येते आणि अमृता तोंडावर पडते. आता सगळेजण म्हणू लागतात की हे सगळं काय आहे, म्हणजे असं कसं काय झालं आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं का झालेल्या आहेत आणि मग ही कार इथं कशी आली खेळण्यातली, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे कावेरी म्हणत असते कसं शक्य आहे हे. तेव्हा अमृता सांगते की ही कार मीच आणलेली होती अनुष्का आणि पार्थ या दोघांना खेळण्यासाठी. हे बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र अनुष्का आणि पार्थ दोघंही पाहत असतात. आणि मग अनुष्का आणि पार्थला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे हे असं का बोललं जातंय, हा प्रश्न असतो. आणि त्याच वेळी इकडे कावेरीच्या लक्षात येतं की ही मुलं गप्प का आहेत, यांनी त्यांचं नाव सांगितलंय मान्य आहे मला, पण ही मुलं अचानक गप्प का झालेली आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा ती विचारत असते. लगेचच अमृता म्हणते की एवढं काय हो कावेरी वहिनी, त्यात काय एवढं, जाऊ द्या ना, चला मला नाही लागलेलं, माझा थोडासा पाय मुरगळला होता, मी बरी झाली, असं ती सांगते आणि मग जाऊ द्या असं म्हणून सोडून देते. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की खरंच मानलं पाहिजे ना, म्हणजे एवढ्याच गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत आणि हे सगळं एवढं झालेलं आहे, खरंच काय म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असं सगळं लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी त्याचबरोबर आता अमृता म्हणते की कावेरी वहिनी तुम्ही इतका छान डान्स करत असाल ना, असं मला कधी वाटलं नव्हतं, म्हणजे खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने डान्स केलेला आहे असं सांगितलं जातं. आणि त्याच वेळी इथे पाहायला मिळतं ते म्हणजे की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यावेळी अमृता म्हणते की चला आता आपण ना उदय भाऊजी तुम्ही त्याचबरोबर उदय जिजू कावेरी अमृता आणि यश या चौघांनी एकत्र डान्स करायचा. पण उदय मात्र त्या क्षणी तिथे सांगून टाकतो की नाही तुम्ही करा ते डान्स वगैरे, मला नाही जमत आहे, मी नाही करू शकत आहे, असं उदयने सांगितलेलं असतं. आणि सगळे पाहतच राहतात. त्याचबरोबर कावेरी आणि यश या आता दोघंही तिथं असतात. मग उदयने स्पष्ट सांगितले की मला नाही जमत डान्स करायला, उदयची इच्छा नाही आहे डान्स करण्याची हे लक्षात आल्यावर मग कावेरी अमृता आणि त्याचबरोबर यश तिघंही आता डान्स करायला जातात. जेव्हा तिघं स्टेजवरती डान्स करायला गेलेले असतात त्यांचा जो डान्स असतो तो सुरू असतो आणि अचानक अमृताचं लक्ष जातं. कारण अमृताला दिसतं की समोरून तो जो फुलवाला आहे तो तिथं आलेला आहे. आणि त्याच वेळी अमृता म्हणते की हा इथे काय करतोय आणि याला जर सगळ्यांच्या समोर जर पाहिलं तर किती अवघड होईल हे सगळं, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र ती घाबरलेली असते आणि त्या क्षणी तिथून पळ काढू लागते. ती म्हणत असते की नाही मला इथे थांबून चालणार नाहीये, मला निघालं पाहिजे इथून, असं अमृता विचार करते आणि तिथून आता पळ काढू लागते. त्याचबरोबर
तो जो आहे तो फुलवाला म्हणजे ज्याच्याकडून तिने विषारी फुलं घेतलेली आहेत तो तिथं पोहोचलेला असतो. म्हणजे स्वतःसाठी स्वतःच खड्डा खणायचा कसा आहे हे अमृताकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण दुसऱ्याचं वाटोळं करायचा विचार करणाऱ्या व्यक्तीचं आधी वाटोळंच होत असतं, हे मात्र तेवढंच खरं आहे. तर इकडे अमृता त्या स्टेजवरून बाजूला निघू लागते. कारण तिच्या डोक्यात फक्त एकच आहे की तो जर इथे आला आणि त्याने जर सगळ्यांना सांगितलं तर एकतर त्याला पैसे पाहिजेत आणि त्याला ते पैसे पोचलेले नाहीत आणि त्याचबरोबर तो इथे आलेला आहे. अमृता आता तिथून निघून जाते. कावेरी आणि यश डान्स करत असतात. सगळेजण तो डान्स पाहत असतात. म्हणजे कोणाच्या लक्षातही येत नाहीये की यांच्या दोघांच्या डोक्यात काय विचार चालू आहेत. आणि कावेरी आणि यशबद्दल कुणी संशय घ्यायचाही प्रश्न येत नाही. अमृता स्टेजवरून निघून गेलेली असते. विद्याला मात्र भयानक आनंद झालेला असतो. विद्या मात्र जाम खुश झालेली असते, टाळ्या वाजवत असते. कारण तिची इच्छा पूर्ण झालेली आहे. कावेरी आणि यश दोघंही एकत्र डान्स करत आहेत ही तिची इच्छा होती आणि ती पूर्ण झालेली असते. त्याचबरोबर इकडे आता अमृता बाहेर येते आणि त्या फुलवाल्याची कॉलर पकडते आणि त्याला म्हणू लागते की हे सगळं काय चाललेलं आहे. म्हणजे मला वाटलंच नव्हतं तू अशा पद्धतीने वागशील, असं तिचं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता पाहायला मिळतं ते म्हणजे तो म्हणत असतो की तुम्ही माझ्या पाठीमागं पोलीस लावाल आणि तुम्हाला काय वाटलं की हे सगळं जे काय आहे ते मी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. नाही, ते अजिबात शक्य नाही, असं बोलणं चालू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे यश आणि कावेरीचा डान्स सुरू असतो. यश आणि कावेरीचा डान्स तर चालूच आहे, परंतु इकडे त्यांच्या लक्षातही येत नाहीये की अमृता नाहीये. आणि तो म्हणत असतो की काय नक्की तुम्ही माझ्या मागे पोलीस पाठवलेले होते आणि मी शांतपणे ऐकून घ्यायचंय. तुम्हाला काय वाटलं मी एकटा जेलमध्ये जाईल? नाही नाही, मी जेलमध्ये जरी गेलो ना तरी तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला मी सोडणार नाही. तेव्हा अमृता म्हणत असते प्लीज असं करू नको, मी तुला तुझे पैसे देते, मी तुला ना 10 लाख रुपये देते, पण तू आत्ता इथून जा. तेव्हा तो म्हणत असतो की नाही, मी आत्ताच्या आत्ता घरात जाऊन सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही काय केलेलं होतं, असं तो बोलत असतो. आणि तो मात्र तिथे तसाच उभा असतो. तेव्हा अमृता म्हणत असते की प्लीज. कावेरीचे हे लक्षात येतं आणि त्या क्षणी कावेरी बाहेर येते आणि कावेरी बोलायला सुरुवात करते. कावेरी विचार करू लागते की हे सगळं काय झालेलं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं का झालेत, अमृता कोणाशी बोलते एवढी आणि कोण आहे तो, कदाचित तो फुलवाला तर नसेल ना, हा विचार कावेरीच्या डोक्यात आलेला असतो. आणि ती त्या क्षणी मोबाईल काढते आणि मोबाईलमध्ये फोटो काढून घेते. का तर हा फोटो खूप इम्पॉर्टंट आहे. तो फुलवाला कसा दिसतोय ही गोष्ट माहीत नव्हती, म्हणून तर त्या फुलवाल्याला शोधणं एवढं अवघड गेलेलं आहे हे लक्षात आलेलं असतं. कावेरी आत येते आणि यशला येऊन तो फोटो दाखवते आणि यशला म्हणू लागते की यश, या मुलाबरोबर ती बोलत होती. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की बरोबर आहे, म्हणजे कावेरी तुमचं बरोबर आहे की नक्की ऑब्विसली मला असं वाटत आहे की हा तोच फुलवाला असणार आहे, तोच मुलगा आहे ज्याला आपण शोधत आहे. पण हा मुलगा तर मगाशी काही वेळापूर्वी माझ्या रूममध्ये होता, असं यश सांगू लागतो. तेव्हा कावेरी म्हणते काय? तेव्हा कावेरीला लक्षात आलेलं आहे. तो म्हणतो की मी लगेच मोहित जिजूला हा फोटो पाठवतो आणि त्यांना त्या मुलाचा शोध घ्यायला पाठला होतो. लगेच आता मोहितला तो फोटो पाठवला जातो आणि मोहितला सांगितलं जातं. तेव्हा मोहित म्हणतो की आता काळजी करू नकोस यश, आता लवकरच लग्नाच्या आधी त्या अमृताचा पर्दाफाश झालेला असेल, असं मोहितने सांगितलेलं असतं. आणि मग कावेरी आणि यश दोघंही आता त्या अमृताचा पर्दाफाश होणार आहे एक एक पुरावा गोळा करत आहेत. आता दुसऱ्या दिवशी हळद कुटत असतात तेव्हा तिथे अमृत आलेली असते आणि म्हणत असते की मावशी दे माझ्याकडे, मी करू लागते. असं म्हणत अमृताने ती हळद जी आहे ती कुटायला स्वतःकडे मागितलेली असते. तेव्हा मात्र अमृताला मावशी म्हणजेच इकडे सुलक्षणा म्हणत असते की अगं बघ, ही हळद आहे ना अशी मऊ कुटायची एकदम, म्हणजे जेव्हा ती अंगाला लावली जाईल तेव्हा खरखर नाही होणार, अगदी सॉफ्ट मुलायम वाटली पाहिजे, असं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच अमृताला त्या सांगत असतात की अगं ही हळद आहे ना अशा पद्धतीने लावायची, म्हणजे खरंच खूप छान वाटेल, असं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र इकडे आता कावेरी म्हणत असते की हो मावशी, आणि मग गोड गोड बोलत असते. पण सुलक्षणाला कौतुक किती असतं, अगं तुझी हळद आहे आणि तूच हे सगळं करायचं, हे कसं वाटतंय सांग बरं, अगदी लाडावलेली आहेस तू, असं म्हणत त्या बोलत असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते तसं नाही ग मावशी, मला ना फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या अशाच आहेत, तुला माहिती आहे ना, आणि मला आवडतं हे सगळं करायला, म्हणून तर मी मदत करत आहे ना, असं अमृता बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे आता अमृता तिथून जाते. मग पैसे घेऊन आलेली आहे ती म्हणजे अमृताची लाडली म्हणजेच
तिथे माधवी आलेली असते आणि माधवी आलेली पाहून अमृता म्हणत असते, बरं झालं तू आलीस. आणि मग ती म्हणत असते की हे पैसे घे आणि त्या मुलाला नेऊन दे, एकदाचे त्या मुलाला ते पैसे दे म्हणजे तो संपलं. तेव्हा अमृता म्हणते, अगं तुला कळतंय काही, हे कसं शक्य, आत्ता मी नाही जाऊ शकत आहे तिथं. तेव्हा ती म्हणते, अगं पण का. ती म्हणते, अगं हळद आहे माझी, मी आत्ता गेली तर कसं चालेल, मी नंतर जाईल हळद लागल्यावर. तेव्हा मात्र अमृताला ती म्हणते की अगं कसं शक्य आहे, तुला माहिती आहे ना हळद लागल्यावर एकदा घराच्या बाहेर पडायचं नाहीये. ती म्हणते, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. म्हणजे आता प्लॅन काय असणार आहे, नक्कीच कावेरीच्या हळदीत काहीतरी मिक्स करायचं, काहीतरी कसा तरी गोंधळ घालायचा, हा सगळा प्लॅन तिचा सुरू झालेला असतो. इकडे आता हळद लावायची आहे म्हणून यश आणि उदय दोघंही बसलेले आहेत आणि छान अशी तयारी सुरू झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळं छान असं वातावरण आहे घरामध्ये, सगळं उत्साह आहे. परंतु या उत्साहाला गालबोट लागणार आहे हे मात्र तेवढंच नक्की असतं, कारण अमृता ज्या घरात आहे तिथे नक्कीच त्या घराचं वाटोळं करण्याचाच विचार ती करत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता पौर्णिमा तिथं आलेली असते आणि म्हणत असते की वहिनी, खरंच आपली ना इतक्या दिवसांची इच्छा पूर्ण होते, दोन्ही भावांना ना एकत्र हळद लागते, खरंच खूप बरं वाटत आहे. तुम्हालाही तेच वाटत होतं ना इतके दिवस. तेव्हा सुलक्षणा म्हणू लागते की हो, खरंच इतक्या दिवसांची इच्छा आहे ना ती पूर्ण होते आणि बरं वाटतंय. माझी दोन्ही मुलं एकत्र आलेली आहेत आणि आज आपल्या घरामध्ये त्यांच्या हळदीचा हा जो सोहळा आहे, लग्नाचा सोहळा पार पडत आहे, खरंच बरं वाटत आहे असं सुलक्षणा सांगत असते. तेव्हा मात्र पौर्णिमा म्हणत असते, हो ना वहिनी, खरंच, आणि आपण ही सगळी जी हळद आहे ना ती असं हा जो सोहळा आहे ना तो एन्जॉय करायचा आहे असं सुद्धा त्या दोघींचं बोलणं चालू आहे. आणि मग मा उदयकडे येते, उदयचं औक्षण करू लागते. पहिली हळद उदयला लावायची आहे आणि मग यशला. उदय हा मोठा मुलगा आहे ना, त्यामुळे हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे त्याचबरोबर पौर्णिमा दोघीही खूप आनंदात आहेत. त्यांच्या मुलांची ही हळद आहे, ह्या सगळा सोहळा त्या एन्जॉय करत असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता तिथे विद्या सगळेजण आहेत आणि तो मात्र म्हणत असतो, संदीप म्हणत असतो की खरंच आज मी ना माझ्या दोन्ही भावांची हळद आहे ना मस्त अशी एन्जॉय करणार आहे, खूप आनंदात आहे मी, असंही तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सगळेजण खुश आहेत. आणि मग आता यशकडे येते, यशला हळद लावते. उदय तर स्वतःला हळद लावली की त्यातली हळद काढून स्वतः लावून घेतो, माला लावतो आणि सगळे खूप खुश झालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा यश आणि उदय दोघंही आता एकमेकांना हळद लावायला लागलेले असतात आणि त्या दोघांचाही मस्त असा सोहळा तिथे चालू झालेला असतो. त्याचबरोबर इकडे आता पाहायला मिळतं की आता त्या हळदीच्या सोहळ्यात आलेली आहे ती म्हणजे यमुनाच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन सुरू आहे. यमुना म्हणत असते की काहीही झालं तरीही या कावेरीचं सत्य मला शोधून काढायचं आहे, नक्की हिचं काय गुपित आहे ते मला कळलं पाहिजे असं तिच्या डोक्यात चालू असतं. आणि मग इकडे पौर्णिमा आणि त्याचबरोबर सुलक्षणा दोघीही हळद खेळत असतात, कारण पौर्णिमा म्हणत असते की बघितलं ना हे मुलं खेळतात तर आता आपण पण, वहिनी तुम्हाला ना हळदच लागलेली नाहीये असं तिचं बोलणं चालू आहे. आणि ती आता सुलक्षणाच्या गालाला हळद लावते. आणि त्याचबरोबर यमुना तिथे आलेली असते, ही गोष्ट आता लक्षात आलेली असते ती म्हणजे पौर्णिमाच्या. आणि पौर्णिमा म्हणत असते की अहो ती ना हिची मैत्रीण आहे, अमृताची मैत्रीण आहे, काल पण आलेली ना तीच आलेली आहे असं त्यांचं बोलणं चालू आहे. कारण यमुना जी आहे ती धडकते आणि त्याचबरोबर त्यांच्या दोघींच्या डोक्यात आता प्लॅन सुरू असतो, कारण यमुनाच्या मदतीने पौर्णिमा सुद्धा या घरावरती सत्ता मिळवण्याचा प्लॅन करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे विद्या आणि अमृता बोलत असतात. त्या दोघींचंही बोलणं सुरू आहे. त्यांना कळत नाहीये की काय करायचं आहे, नक्की प्लॅनिंग काय करायचं आहे हे त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सुलक्षणा आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण असतात. मग सुलक्षणा हळद काढून घेत असते आणि जेव्हा सुलक्षणा हळद काढत असते तेव्हा मात्र इकडे उदय विचारतो की पण आई ही हळद का काढतेस तू, असं उदय विचारू लागतो. त्यावरती सुलक्षणा म्हणते, आता तुझी उष्टी हळद तुझ्या बायकोला लावायची आहे ना, त्यासाठी मी ही हळद काढत आहे, अशा पद्धतीने बोलणं चालू झालेलं असतं. आणि मग त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र उदय यश दोघंही जाम खुश असतात. हे सगळं खूप आनंदी असं वातावरण चालू आहे. एवढ्या सगळ्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये इथे आता नक्कीच गालबोट लावायला आलेली आहे ती म्हणजे माधवीच्या डोक्यात वेगळेच प्लॅन सुरू आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे
तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्याच वेळी इकडे या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात, तेव्हा मात्र त्या दोघींच्या डोक्यात वेगळेच प्लॅन सुरू आहेत. आणि मग मात्र आता इकडे कावेरी आणि विद्या बोलत आहेत. विद्या म्हणत असते की वहिनी नक्की काय करायचं आहे. कावेरी म्हणत असते की होईल सगळं व्यवस्थित. विद्या म्हणत असते की आता हळद चालू आहे, नक्की कसं आपण हे सगळं करणार आहोत मॅनेज, या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे कावेरी म्हणत असते की बघूया, आपल्या हाती नक्कीच काहीतरी लागेल असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर कावेरी म्हणत असते की सगळं व्यवस्थित होणार आहे अशी समजूत घालत आहेत. परंतु नक्की प्रॉब्लेम काय आहे ही गोष्ट सुद्धा खूप मोठी असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की यश कावेरीकडे आलेला आहे आणि कावेरीला म्हणत असतो की माझी उष्टी हळद तुलाच लागणार आहे. आणि असं म्हणत पहिल्यांदा मी तुला हळद लावायला आलेलो आहे, सगळ्यांच्या आधी माझी हळद तुला लागत आहे असं सुद्धा यशने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर यमुना मात्र त्या रूममध्ये असते आणि यांना माहीतच नसतं यमुना तिथं आहे. या दोघांचं नातं जे आहे ते आता यमुनाला समजले आणि तिला मात्र धक्का बसलेला आहे. तिला फक्त संशय होता कावेरी कोणाच्या तरी प्रेमात आहे, पण आज ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की कावेरी आणि यश या दोघांचं प्रेम आहे. या गोष्टी आता क्लिअर झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र ते दोघंही पाहतच राहतात, कारण या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या आहेत ते मात्र आता समोर आलेलं असतं. तर इकडे कावेरीने आता यशने कावेरीला उष्टी हळद लावलेली आहे आणि त्याचबरोबर हेही सांगितले की आत्ता हे बघितलंस ना काय घडलेलं आहे, आणि त्याचबरोबर आता लवकरच ऑफिशियली तू माझी बायको होणार आहे हे सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. आणि हे आता यमुनाला कळले. यमुना नक्की काय राडा करणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.